औरंगजेबाच्या कबरीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला थेट आव्हान दिलं आहे. तर खासदार अरविंद सावंत आणि विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे कोणाचे आहेत? याच विचारांच्या लोकांचे आहेत, हिंसक हिंदुत्ववाल्यांचे आहेत. मग त्यांना अडवलं कोणी कबर हटवायला? शासनाने हटवावी ना. मारामाऱ्या कशाला करताय? नाटकं कशाला करताय? लोकांना त्रास का देताय? सांगा RSSला फरमान काढा म्हणून. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे RSSचीच पिल्लं आहेत ना, सगळी भाजपचीच पिल्लं आहेत. मग हे सगळं वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही शासकीय अध्यादेश काढा. हिंमत आहे काढण्याची? या क्षणी औरंगजेबाच्या कबरीच्या भोवती केंद्र सरकारचं पोलीस दल आहे. मग ते का ठेवलंय? संरक्षणासाठी. औरंगजेबाचं थडगं ते दिसलं पाहिजे लोकांना, इथे गाडला गेला म्हणून. अशा मताचा मी आहे. पक्षाची भूमिका मी मांडत नाही, मला असं वाटतं. नाही तर इतिहास कसा काढणार? तुम्ही उचगरून टाकलं. अरे इथे गाडला त्याला. तारा राणी, संताजी, धनाजी, छत्रपती शिवरायांचे सगळे त्या संस्कारात नाही उभी राहिलेले मावळे आहेत. त्याला इथं जिंकता नाही आलं बरं का, हे लक्षात घ्या. त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही, तो इथं गाडला गेला. उनके पास में दूसरा बचा है क्या है? काम धंधा तो कुछ है नहीं, केवल हिंदुत्व का नाम बिल्कुल बजाकर खुद की रोटी सेकना, इतना ही काम है. अरे औरंगजेब की कबर खोदने से पहले अपने किए हुए पाप की कबर खोदो पहले. जो बातें औरंगजेब की होती है उस काल की 400 साल पुराने कबर को लेकर घमासान करना, इतिहास को तोड़ मरोड़ कर पेश करना, ये इनकी बातें जो चल रही है आजकल, तो मुझे लगता है कि ये सब गंदगी राजनीति की जो हो रही है. औरंगजेब को लेकर हिंदुत्ववादी संगठनों को मैं ये कहूँगा, जब 27 साल औरंगजेब यहाँ रहा तो उसने इस राष्ट्र का कुछ नहीं बिगाड़ सका. अब मरने के बाद में उसका कबर को खोद के आपको क्या मिलेगा? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.